कोणता बेटा? तू शाळा किती शिकली म्हणली? 12वी. कोणा LLB नाही केली अजून? नाही. शिक्षण पूर्ण झालं तुझं? हो. अजून करायचंय? हो. पण आपल्या नवऱ्याला असं काय विचारायचंय? नाही. नवरदेव तुम्हाला काय विचारायचं नवरीला? काहीच नाही. मग पसंत आहे का? हो. नाही, मला एकदा बघायचंय. काय म्हणली? मला एकदा तेव्हा बघायचंय. बघायचंय? बर 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 बघ ना, बोल ना बेटा, बोल. बाई बाई, काय नवरदेव डॅशी करतोय? तुला काय प्रमेय बोलला? तुझा डोळा एकीकडे आणि दुसरीकडे. त्या बापाचा बघ ना, मला एवढं म्हणायलीस तर. माझ्या बापाचा आतापासूनच करायला तू. झालं का? हा बोला आता सोयरीकीचं. सोयरिकीचं काय आता, नवरी नवरदेवाला पसंत आहे ना, नवरदेवाला नवरी पसंत आहे. मग आता हुंड्याचं कसं करायचं? हुंड्याचं आता बोलू ना. आमच्याकडे बाई बाई यांच्या विचारावं लागेल ना. ठीक आहे पहा. नवरदेव हुंडा किडा 125 लाख. बापरे. पावणे 2 लाख रुपये हुंडा मागतोय. तितका नाही देऊ शकत आम्ही गरीब माणसं हो. 100 एकरा पाऱ्याखालची जमीन आहे तुम्ही. अहो नवरी पाहण कशी आहे राजे हो. जरा ती दिसायली आगा जरा. मग काय तर 4-5 नवरदेव होऊन गेले तरी पण आम्ही सोयरिकीसाठी हे केलं नाही. तुमचा नवरदेव डॅशिकच दिसायला, तुम्ही किती 125 लाख रुपये हुंडा मागायले. नवरदेव अजून नवरदेव हा नवरीकडे कमी बघा हो. ती घरीच येणार आहे. ओ मामा. बर तुमचं काय इच्छा आहे? तितका हुंडा देऊ शकत नाही आम्ही. बर बर नवरीच्या बापाचा विचार आहे का? बरं ठीक आहे. तुमचं काय म्हणणं हो दाजी? झाला नो पाटील, तुमच्याकडे एवढं मोठं रान आहे, काहीतरी एकाच मुलीला द्यायचं ना. त्या वाणीला बांधून घेऊन जाणारा. हो पण तुमचा नवरदेव अहो लाखाचा 1 नंबर नवरदेव आमचा आला. लाखाचा 1 नंबर आहे. सांगा काय पटकन लवकर. हुंडा नाही झाला नाही. तेवढाच पाहिजे मला. तुम्ही किती देता? आम्ही तेवढा नाही देऊ शकत. तुम्ही बोला ना फक्त. हा तुम्ही सांगा. आजीचं राहू द्या, आम्ही काय म्हणतो ऐका तुम्ही. आपण 1 लाख रुपये हुंडा देऊन टाकू. तुमचा 1 लाख चालते चालते पावणे 2 लाख रुपये राहू द्या, आम्ही 1 लाख रुपये देतो. चालते चालते. नवरदेव जरा अगोदर मला पाहिजेच नाही. असं कसं तेवढाच नवरदेव? पाहिजे. आम्हाला नवऱ्याच्या पुढे जातात नाही. कसं कसं नवरी पहा ना, हिरा आहे, हिरा. ते हिरा असं का हिरो नाही असं, मला तेवढाच पाहिजे. असा कसा नवरदेव आणला हो? अहो, तुका पाटील काय करणार? नवरदेव आला तुम्ही सांगितलं आणलं बाबा. इतका महागाचा नवरदेव कशाला आणला? आपल्याला गरीबातला पाहिजे होता नवरदेव. नवरदेव तो धर्मेंद्राचा फॅन आहे. नवरी एक सनी लेवलची फॅन आहे. नवरदेव पाहिला का? सलमान खानचा फॅन झालेला आहे मग. ठीक आहे. बावडी घेऊन पाहिली का नाही त्याची? बावली डेंजर आहे. सोले डोले दिसायले त्याची ईशालवाणी. नवरदेवाची ड्रेसिंगलाच किती महागाचा खर्च लागलाय. हो वाटायलाच पाहू त्याच्याकडे. नवरदेव एक टेप करून दाखवा. 1-7 1-7 विसरा. नवरदेव तर द्या दिसायला. जमलं का मग? पट्टा केवढ्यात आणला हो?
त्या मोदीने घेतला 35 लाखात, मी ऐकत त्याच्याकडून घेतला 34 लाखात. बापरे, मोदी लोक ओळखत काय तुमची? मग मग तर तुम्हाला त्या बोलते पोरगी आमची. द्या ना, तुमच्या मुलीचे नाव 10 एकर शेत करतो द्या, पण हुंडा मला तेवढाच लागेल. बापा बापा, इतका हुंडा नाही देऊ शकत हो पाहुणे बुवा. अहो तुका पाटील, तुम्ही काय नाही नाही करायले? नवरीचा बी खर्च वाढायलाच ना. मग बरोबर आहे ना, नवरीचा खर्च वाढेलच ना. आम्हाला काय इतक्या लाखात म्हणतात काय तुम्ही? 2-3 लाखाचं तर लग्नच व्हायला. पण नवरदेव नवरदेव काय त्या सावधान म्हणलं की विश्रामध्ये उभा राहायला. राहायला तर घरी. हो, ते पण बरोबर आहे. तुमचा नवरदेव दारू करू पिते का? नाही नाही त्याच्या अंगाकडे पाहून वाटायला दारू करू पिते म्हणून जागेवर डुलायला. नाही नाही, ते ईशाचा बहुत बडा फॅन आहे. विशाल जाधव. हा. बर बर, एकदा कुंतीला विचारतो आणि सांगतो तुम्हाला लगेच 5 मिनिटात. बर बर, विचार घ्या. कोणते नवरदेव पसंत आहे का तुला? सांगितच मोठ्याने सांग ना जरा. हो बाबा मला पसंत आहे. नाही हो, मी तुला बाबा नाही. बाबाला विचार एकदा म्हणा, नवरदेव पसंत आहे माझ्या. बाबा सांग. बाबा मला नवरदेव पसंत आहे. बर बर, मी काय म्हणतो, नवरीला विचारलं, नवरीच्या बापाला एक विचारलं, दत करून टाका, 1 लाख रुपये हुंडा देऊन टाकतो. नाही जमतच नाही. त्याला सांगा आता मुकाट्याने 1 लाख रुपये द्यायला त्याला. नाही तुम्हाला सांगितलं ना मी. अहो, चहाचाच खर्च बक्कम झाला हो आम्हाला. चहाचा खर्च झालेला आहे, माझ्याकडे सोडून द्या तुम्ही, पण मला हुंडा तेवढाच लागेल. पाहुणे, तू मालिका भाषा सांगायलो 1 लाख रुपये हुंडा देतो, नाही का चपल्या खाली मारी आणि वापस पाठवून दे. नाही, इथं चपली गाली मारून तर आम्हाला सोडून दिलं तर आम्ही जातो इथून, पण तेवढाच हुंडा लागेल. बर बर, ठीक आहे. सीताराम, काय करायचं आता? बघा आता नवरदेव होता फुल जोश मध्ये तेवढ्यावरच अडकून बसला. ठीक आहे, तुम्ही नवरदेव जे म्हणाल ती देऊन टाकू, चालते ना? नवरदेव अजून गाडी फाडी गाडी एक पाहिजे मला. बरं ठीक आहे, मग तुम्ही एक काम करा, एक डान्स करून दाखवा आम्हाला. हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या मला. फक्त 2 मिनिटाचं गाणं. हे लावा रे. नवरदेवले खास नाचते हो, आवडले का? 1 नंबर नाचते नवरदेव. जनतेला विचारा ना एकदा. पब्लिक कस काय नाचते नवरदेव? पब्लिकला पण आवडला नवरदेव. मग तुम्हाला नाही का आवडलं? आम्हाला आवडला ना बापा, म्हणून तर तुम्हाला म्हणले त्याला नाही करायचं फीस, मागं पुढे कशाला पाहत बसता? ठीक आहे चालते. आमची एक आड आहे पण सांगा तुमची आड. ते नवरीचे बाबा आहे ना, चष्मा काढून दाखवा म्हणा. हो दाजी, त्याला एक बारीक डोळा नको दाखवू, फक्त चष्मा काढा आणि सगळ्यांना नमस्कार करा. उभा राहा. हॅलो जबी मंडळी, नवरीचा बाप कसं काय दिसतंय? अरे मंडळी, नवरीचा बाप कसा दिसते सांगा ना. झालं ना आमच्या, झाली तुमची आज पूर्ण आता. पण तुमच्या नवरी डान्स येते का? वा वा, येते ना. दाखवा बरं ना करून.
मी सांगतो गाणं कोणतं आण पाजाव. कचकच कांदा कापताना बोट सुरीत वाजवली हे गाणं लावा. पोरीचं का बोट कापतात काय तुम्ही कचकच कानावर राहिले? लावा लावा कापलास तर बँडेज पट्टी 2 वाली आणून लावू ना. बरं ठीक आहे यात काय फरक पडतोय? तुमच्यासाठी तेवढं पण करू आम्ही. ए कुंते चालू या मैदानात दाखवा नवर ठेवलं कसं नाचायचं तर. कांदा कापताना बोट सुरीत न वाजवली, हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली. खचखच कांदा कापताना बोट सुरीत न वाजवली, हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली. तुमच्यासाठी स्पेशल एवढं बाय मी सोसल. होय पाहुणा लोड शहरींचा वार मी नव्हता तरी मी गेली बिजली. कसं काय नाचते नवरी नवर देव? हो हॅलो पण मी काय म्हणतो बोला ना. तुमची नवरी तंबाखू खाली काय नाही नाही मग अहो ते गाणंच तसं हो कचकच कांदा कापताना. नाही नाही तंबाखू पुढे खाते का मी 100%. नाही नाही पाहुणा जेवला का म्हणाली ती. नाही 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 पण पाहुणा तर जेवलाच नाही. पाण्यावरच त्याचं रक्कम घराच्या बाहेर काढून देता. डॅशला उद्धव खाडेकरून 51 रुपये व संतोष मरेकडून 31 रुपये फक्त कुलदीप पट्टीसाठी. काय वाजवा. धन्यवाद पार्टी आभारी आहे. काय म्हणले नवरदेव? अहो आमच्या पाहुण्याला उपाशी ठेवलं, पाण्यावर फक्त ठेवलं आणि त्याला घराच्या बाहेर काढून देता. आताच तर म्हणले नवरी तुम्हाला पाहुणा जेवला का? आपण पाहुणा जेवलाच नाही कधी. पाहुणा घरून उपाशी झाला काय? हो बरं ठीक आहे तुम्हाला जेवू घालू आम्ही चालते. अहो आम्ही बिना चपलीच आलो वरून. बिना चपलीचं झालं घरून आम्ही. काय मागायले मग 1 लाख रुपये हुंडा द्या म्हणून. चपला तरी येत का तुमच्या पायात? नाही, इज्जत गेली रे आपली इज्जत आण. आहेत का चपला नवरदेव? का देऊ का नवरीचा घालता? तुम्हाला आम्ही एवढी भिकारी वाटत काय अहो, बिगर वाटेल काय. तुम्ही सांगायचं तर तसे. बर बर ते नवरीच्या बापाकडे जा. दाजी बोलावं 2 शब्द. तुमची टोपी जरा सरळ करा अशी. जरा इकडे गेली इकडे करा पडती मागवली. बर आता नवरीच्या बापाला नाश्ता दे. एक डान्स हो जा मग हो जा. लाजायलेत का करा ना. मामा लाजारी का करा ना. अरे मामा आपले दाजी 2 मिनिटं डान्स करणार आहे. थांबा फक्त एकदा आम्हाला जरा सावध सिस्टीम चेक करू द्या. बाप तो बाप रहेगा लावा रे. आम्ही का नातू आहोत काय मग. तुम्हाला गाणंच आपलं नवरीचं काय आपल्या नवरीच्या बापाचा डान्सच बघायचा ना. हो मग तुम्हाला काय करायचं? बाप तो बाप रहेगा.
कस काय वाज नाचते नवरीचा बाप थांबू द्या ना दिसायला मग एक नंबरच, एक नंबर. आता नवरीच्या बापाचं म्हणणं आहे की नवरदेवच्या बापाने डान्स करायला पाहिजे. आपल्या लेकराला गाणं कोणतं लावायचं? चोरीचा मामला मामाही थांबला. मामा बी थांबवायचा. हो म्हणजे हो आमचं नाव येऊ राहिले का तुका पाटील? आपल्या दोघांचा पण डान्स होणार आहे. तांडव का घेऊ आपण युवायला घेऊन नाचणार. काय विषय नाही. मी नवरीला घेऊन नाचतो आणि नवरीच्या बापाने. बर बर. कसा आहे मामा डान्स? सासऱ्याचा नेम चांगला नाचते. कस काय नसते नवरदेवचा बाप. मी मस्त डान्स केला. धन्यवाद 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 धन्यवाद. मग आता लग्नाचं बोलून घेऊ. हो. आता भरपूर डान्स झाले. हो हो आता कुंता सगळे कुंता बेटा येतो हो? ए नवरदेव तू पण ये रे समोर चाल. युवाईला काय आमंत्रण द्यायचं काय? उठा ना खुर्च्यावर. तुझी माझी जोडी जमली ग लावा गाणं. युवाई गळ्यात गळे घालून राहतो नका बरं. तुका पाटील आता यायचं झालं फिक्स. आता बोलून चालू हो द्यायचं. हो हो आता हुंड्याविषयी नवरदेवाचं तुम्हाला सांगितलं नाही. चालेल चालेल. मग नवरदेवाला द्यायचा हुंडा. हो अहो काय पोहे नाही केलं, शिरा नाही केला. मग लग्नाच्या वक्ती सगळे जो घालणार आहेत तुम्हाला शाक गप गप शिरा आहे. यांच्याकडून कुलदीपसाठी 50 रुपये गमत आहे. काय म्हणले पाहुणे? तुमच्या घरचा रवा संपला असेल ना. शिरा बिरा कुठून करसाल तुम्ही? तुमचीच खायची सोय नसते घरी. अहो आमच्या बोरी येतच नाही ना हो. आमच्या बोरी फक्त चहाच येते. तुम्हाला कधी देऊ शिरा आम्ही? पोरीची गाठ आहे बरं. पोरी स्वयंपाक येत नाही, भाजी येत नाही, काय नाही. फक्त पोरी की तुम्हाला सकाळी चहाच करून दे. म्हणजे बाकीला स्वयंपाक काय नवरदेवाने करायचा काय? हो आमची पोरगी लाडकी आहे. लाडकी आहे तर मग तुमच्या घरी ठेवा. स्वयंपाक शिकवायला लागेल ना. ठीक आहे चालतंय. पोरगी घरी ठेवतो, नवरदेवाला आमच्याकडे घेऊन या मग. घर जवाई आमच्या माघारी मारला आमच्या नवरदेव, आम्ही काय करायचं? आम्ही हो ना. बरं बरं नवरदेवा बाबाकडे हे द्या माहिती द्या. बोला जरा आवाज जरा जोरात काढा. बोला या इकडे. इथं बोला. अहो इकडे आली का? बोला काय
काय मेळ करायचं मग तारीख गिरी तारीख ठरवू ना कधी बर बर चालते द्या मग काय विचार आहे? काय आता तारीख काढा. तारीख काढायची. हो लग्नाची तारीख काढा आता. काढा पण आपल्या वावरातलं राहिले काम ते कोण करायचं? पाहून पुढचे एवढं पण लग्न जाऊ दे आमच्याकडे मग तारीख काढा ना मी का म्हणतो ऐका नवरीचा बाप दुबईला राहते त्याच्यामुळे नवरीच्या भावाचं येणं 13व्या महिन्यात 32 तारखेला येणं होईल. 32 तारखेला 13व्या महिन्यात 32 तारखेला 32 तारीख. हो वर्ष कोणतं सांगता? वर्ष 2030. तिथचं हो घोडा करून जोडायचा काय? येरी तुमचा नवरा पिकला ना हो. आणि तुमची नवरी का लहान आहे का हो नवरी काय 47 वर्षाची आजी माय दिसते. आमचा नवरा 18 वर्षाचा आहे बा बर ठीक आहे 13वा महिना 32 तारीख 2030. ना तारीख फिक्स का? हो फिक्स म्हणजे फिक्स. नवर द्यायला विचारू का एकदा? विचारा ना. हे सारखी चाललं. मी काय म्हणतो ऐका ना हा. नवरदेवासाठी हे काय हुंड्याचे पैसे नवऱ्यासाठी हुंड्या द्यायला तुम्ही कॅश आपला हुंडा कॅश असते. कॅश आहे. हो नवरदेव एकदा हुंडा घ्या आणि सासऱ्याचे पाय धरून ओढून बघ. द्या त्याच्या क्लिअर दिसायला ह्याच्यात नाही दिसून हॅलो जवळ इकडे जा हुंडा घेऊन जा. ये ना बाळ आहे ना खाली चोरी करायला गेला हुंडा दिला मंडळी हुंडा देऊन टाकला म्हणलं. उभा रे. हा. या दर्शन घ्या एकदा सासरे. जा नवरदेवच्या बापाच्या पाया पर आपल्या नवरदेवच्या पण पाया पर. आपण नको ग नवरी त्याला आता तरी बाहेर याच्यातच राहिली. नवरीला पैसे दे रे नवरीला पैसे दे रे हे कोणते पैसे किती दिले नवरदेवानं? 5 रुपये दिले. अहो तुमची पोरगी लबाड आहे गड्या आम्हाला नाही करायची हो आता तसं करू नका. नाही सगळं ठरलं आता. 10 रुपये भेटले तर तिच्या गुटक्या पुरत्या तर भेटले. हो कोणती गुटखा इतका काय खात नाही हो. मला माहिती नाही इथं चोळ लागली तंबाखू. आमची कोणती फक्त खाल्लं तर मातीच खाते बाकी गुटखा इतका खात नाही. माती खालची खाती का दुकानातली खाते? तुझा डोळ्याचा एकीकडे फिरलेला आहे. तू किती दारू पिता असशील? तुझा बाबू बाबा पितात नाही दारू. बाबा 3 टाइम चहा पाजत बसतं. त्यात तू दारू टाकून त्याला देती. नाही मी दारू नसते टाकत. फक्त मूड बघते. ती टाकत अशी दूध आणि साखऱ्या पत्ती बस. अंकाजत नसते मी. कोणते पाहुण्याला बोलू नको जास्त. लग्न व्हायच्या आधीच भांडण करायले का तुम्ही? उद्या घरी आल्यावर तर नवरदेवाच्या बोट तुकडे 2-4 पासुळ्या. चला आता चला तर आता 13वा महिना 32 तारीख आलेली आहे. चला तर आता नवरी आणि नवरदेवाचं लग्न लागणार आहे. हा चला आभाळ आले ना, आवाज पटपट चला 44 मिनिटं 11 वाजता. चल रे.
फटाके नेले बाबा होते. बाहेर बांधायला. अक्षय मोरेकडून कुलदीप साठी 50 रुपये आलेले आहे. धन्यवाद. पार्टी आभारी आहे. नवरीचे बाबा या पुढं पुढे या पुढे अरे चालू बोला गाणं लावा गाणं. नवा गाणं शुभमंगल शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान काय म्हणले नवरीचा चेहरा पाहतो थांबा थांबा खाली तुम्ही ही बाई मागं पडचाल तेच म्हणजे मागे गेलं नवरीचा चेहरा दाखवा इकडं समोरे समोरे कोणते समोरे लाजू नको. काबुल की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले. काबुल की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले. मैं की कभी ना याद आए ससुराल में इतना प्यार मिले. बाबुल की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले. बीते तेरे जीवन की घड़ियां आराम की ठंडी छाँव में. काटा भी न चुभे पाए कभी. हॅलो सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या.